नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर चला मैत्रिणींनो, आज आपण साध्या आणि सोप्या आज अंड्याची चटणी साधी बनवणार आहे। ठेच्यामध्ये अंडे टाकायचं। तर अंडे कसं ठेच्यामध्ये टाकायचे, हा त्याच्यासाठी चटणीसाठी आपण लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। याच्यामध्ये आपण मीठ घेणार आहोत। साधा ठेचा बनवून ठेच्यामध्ये अंडे सोडायचे, म्हणजे अंड्याची चटणी ठेचायची। तर आज ठेच्याची अंड्याची चटणी बघा कशी बनवणार आहे। साधी सोपी आणि तोंडाला चव वाढवणारी अशी आपली ह्या दोन अंड्याची चटणी असणार आहे। एकदम सिंपलची अशी, पण खायला एकदम तोंड वाढवणारी, तोंडाला चव देणारी आणि एकदम छान। तर याच्यासाठी ही चटणी आता मी बनवत आहे। एकदम सिंपल, घाई गडबडीच्या काळामध्ये आणि लवकरच। तर अशी छान चटणी। तर कशी आपण जशी दुसरी बी चटणी बनवतो, कांदा वगैरे कोथिंबीर वगैरे टाकून, तर ही बिना कांद्याची ठेच्यामधली अंड्याची चटणी। तर आता साधा ठेचा बनवून आणि त्याच्यामध्ये अंडे सोडणार आहोत। साधी आणि सोपी अशी चटणी आपली गावाकडची साधी रेसिपी मी दाखवत आहे मैत्रिणींनो। तर मैत्रिणींनो, चॅनलला नंदिनी रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर मैत्रिणींनो, आता आपण प्रथम बघा काय करणार आहोत। तर हे बघा, हे अंडे बाजूला काढून ठेवलेले आहे। तर आता आपण बघा, हे हिरव्या मिरच्या आणि हा लसण आबडधोबड ठेचून घेणार आहे याच्यात मीठ टाकून। बघा मैत्रिणी, आता साधे सोपे आपल्या हिरव्या मिरच्या आणि लसण आणि त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकलेलं आहे। तर आता हे लसण आणि हिरव्या मिरच्या मीठ हे आपण आबडधोबड असं ठेचून घेणार आहोत। तर हे आबडधोबड मी ठेचणार आहे आणि त्याच्यानंतर मैत्रिणींनो, मी याच्यामध्ये अंडे सोडणार आहोत। तर ते कसे ठेच्यामधली अंड्याची चटणी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवत आहे। तर हे काय एकदम बारीक नाही ठेचायचं, असं आबडधोबड्याला ठेचून घ्यायचं, साधा ठेचा। तर आता मी ही चटणी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवत आहे। ते बघा मैत्रिणींनो, असं आपण ठेच्यामध्ये छान असं ग्लासमध्ये आता हिरव्या मिरच्या आणि लसण ठेचून घेतलेला आहे। साधा आणि सोपा, लय बारीक बी नाही। तर हा बघा मैत्रिणींनो, असा आबडधोबड ठेचा आपण ठेचून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या आणि लसण आणि मीठ। आता हा ठेचा असा छानपैकी आपण तळणार आहोत आपले चटणी आपण बनवण्यासाठी। बघा मैत्रिणींनो, छानसा असा आपला साधा सोपा गावाकडचा तवा आपण ठेवलेला आहे। तर आता हा जो आपण ठेचा जो केलेला आहे तो आपण ह्या तेलामध्ये आता टाकणार आहोत आणि छान असं हलवून देणार आहोत। साधी सोपी आपली गावाकडची ठेच्यामधली अंड्याची चटणी। तर हे लसण आणि मीठ आणि मिरच्या एकदम छान अशा चवदार असं लागतात। तर हे बघा मैत्रिणी, असं छान असं हलवून घ्यायचं। चवीला मीठ बी टाकलेलं आहे। तर आता ही अंड्याची चटणी, दोन अंड्याची चटणी कशी बनवतात ते मी तुम्हाला साधी सिंपल दाखवते। तोंडाला चव वाढवणारी ठेच्यामधली अंड्याची चटणी। हिरव्या मिरचीचा ठेचा, त्याच्यामध्ये अंडे टाकणार, तर त्याला ठेच्यामधली अंड्याची चटणी असे बोलले जाते। ते बघा किती छान असं मस्तपैकी आता तर लसूण आणि हिरव्या मिरच्या हे बघा कसा चांगला परतत आहे। आता याच्यामध्ये आपण अंडे सोडणार आहोत। लसूण आणि मिरच्या चांगल्या परतल्या, छान असे आपले हे अंडे सोडले आहे ठेच्यामध्ये। आता छान असे मस्तपैकी आपण हे हलवून घेणार आहोत, परतून घेणार आहोत। तर अशी अंड्याची चटणी करून बघा, खाऊन बघा। चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका। एकदम तोंडाला चव वाढवणारी अशी मस्ती झणझणीत आणि चमचमीत अंड्याची चटणी। आता हे अंडे सोडल्यामुळे आपण छान अशी या चटणीमध्ये हलवून घेणार आहोत। सगळी चटणीला असे ती अंडे लागले पाहिजे। साधे सोपे आपले अंड्याची चटणी ठेच्यामधली। तर बघा, मी तुम्हाला साध्या सोप्या ह्याच्यामध्ये पटकन बनवण्यासाठी, डब्यासाठी आणि पटकन आपल्याला घाई गडबडीच्या काळात बनवण्यासाठी मी चटणी बनवली आहे। तर या प्रकारे अशी बनवायची
बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर गावाकडची आपल्या ठेशामधली अंड्याची चटणी मी तुम्हाला साधी सोपी कशी दाखवलेली आहे. ना त्याच्यात कांदा, ना त्याच्यात काही, खाली हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि मीठ, पण खायला एकदम टेस्टी आणि एकदम छान. आता अशी चटणी तुम्ही करून एक वेळेस खाऊन बघा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायची विसरू नका. घाई पटकन जाण्यासाठी, आपल्याला डब्याला करून येण्यासाठी कामावर अशी चटणी एकदम लवकर बनते आणि खायला एकदम टेस्टी असते. तर आज आपण साधी सोपी अंड्याची चटणी बनवलेली आहे मैत्रिणी, साधी आणि सोपी. तर अशी छान अशी हलवून घ्यायची. तर आता ही चटणी आपली तयार झालेली आहे, सिंपलशी अशी मस्त. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. मैत्रिणींनो, आपली ही चटणी तयार झालेली आहे. तर या बघा मैत्रिणींनो, आपली ही चटणी तयार झालेली, झणझणीत आणि चमचमीत अशी छान अशी आपली ही अंड्याची ठेशातली चटणी. हिरव्या मिरचीचा ठेसा केलेला आहे आणि साधी सोपी आपली 2 अंड्याची ही चटणी बनवलेली आहे. तर मैत्रिणींनो, या पद्धतीने झटपट अशी करून बघा, खाऊन बघा घाई गडबडीच्या काळात. कारण याच्यामध्ये आपण कांदा वगैरे काहीच टाकलेला नाही, कोथिंबीर नाही, कांदा नाही, काय नाही. साधे अंडे, साधी हिरवी मिरची आणि मीठ टाकलेलं आहे, पण खायला एकदम टेस्टी. आणि लसूण टाकलेला आहे. तर या पद्धतीने बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली ही अंड्याची चटणी.